मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असून अशा बनवेगिरीला आता व्यसन घालण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष विकास माने यांनी केलाय. पंचायत समितीकडून प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केल्याचे अहवाल प्राप्त झाल्याचे पत्राद्वारे सांगण्यात येत असले तरी माझ्या निवेदनात मागितलेली माहिती आणि प्रशासनाने दिलेले उत्तर यामध्ये स्पष्ट विसंगती असून केवळ कागदावरील अहवाल दाखवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विकास माने यांनी केलाय. मला नुसते अहवाल नकोत तर प्रत्येक गावात प्रत्यक्ष कार्यक्रम झाला असल्याचे गुगल लोकेशनसह छायाचित्रे, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांची नावे, संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची नावे आणि संपूर्ण तपशील हवा आहे. कागदावर आकडे लिहून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा महिला सन्मान पुरस्कार अनेक ग्रामपंचायतींमध्ये देण्यात आला नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असताना काही ग्रामपंचायतींनी त्याच काळात पुरस्कार वितरण केल्याने प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्या ग्रामपंचायतींनी पुरस्कार वाटले त्यांच्यासाठी वेगळी आचारसंहिता लागू होती का आणि ज्यांनी पुरस्कार दिले नाहीत त्यांना कोणत्या आदेशाने रोखण्यात आले? तो आदेश असेल तर जनतेसमोर मांडा, अन्यथा आचारसंहितेच्या नावाखाली खोटेपणाचा बुरखा घालून सत्य लपवण्याचा हा प्रकार आहे असे समजले जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिलाय. महिला सन्मान पुरस्कार का देण्यात आले नाही याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करताना विकास माने म्हणालेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानाचा प्रश्न असताना प्रशासनाने संवेदनशीलता दाखवण्याऐवजी कागदी अहवालांच्या ढिगाऱ्यामागे लपण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार सहन केला जाणार नाही. सत्य दडपणाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मागितलेली माहिती, पुरावे आणि चौकशी अहवाल मिळाल्याशिवाय हा संघर्ष आता थांबणार नाही. गरज पडल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि प्रशासनाला जनतेच्या न्यायालयात उभं केलं जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांसोबत संघर्ष अटळ आहे, असा प्रखर इशारा कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष विकास माने यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.